श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दासबोधामध्ये केलेला बोध आपण गेल्या 455 दिवसापासून श्रवण करत आहोत। श्री समर्थांनी दशक 14 समास 3 आणि ओवी क्रमांक 27 पुढील भाग काय सांगितला आहे त्याचा विचार आपण आज करणार आहोत। या समासाचं एक वैशिष्ट्य आहे, समर्थांनी लिहिलं आहे या समासामध्ये काव्याचं लक्षण, काव्य कसं असावं या संदर्भात समर्थ सांगतात। पण काव्य तेव्हा प्रस्तुत होते, कवित्व तेव्हा निर्माण होते जेव्हा त्या कवीच्या अंतःकरणामध्ये तो भगवंत वास करत असेल तर। इतर सगळे जे काव्य आहे त्या काव्यांना अजिबात महत्त्व नाही असंही कुठे समर्थ म्हणत नाहीत। ते म्हणतात आहे ते भौतिक काव्य आहे, भौतिक सुखासाठी आहे, मनाच्या प्रसन्नतेसाठी आहे, मनोरंजनासाठी आहे। म्हणून धीट पाठ या दोन्ही काव्यांच्या प्रकारामध्ये आम्ही फार रमू नये। आमची रमण्याची जागा ही प्रासादिक काव्यात असली पाहिजे। चित्रपटाचं गाणंही चांगलं वाटते आणि अभंगही चांगला वाटतो, हे द्वंद्व आपल्यामध्ये नसतं कामा। आम्हाला कळलं पाहिजे की हे गाणं आमच्यासाठी नाही आहे, कारण आम्ही साधक आहोत। साधकाने साधना तशी करावी, जे साधकाला बाधक असेल त्या गोष्टी त्याने टाळाव्यात आणि त्या टाळण्यासाठी त्यांनी मनाला आणि बुद्धीला तशा प्रकारचं वळण लावावं। ज्याला जी जी साधना करायची असते त्याला त्या त्या साधनेमध्ये ज्या गोष्टी बाध्य आहे त्या दूर ठेवाव्या लागतात। जसं व्यायाम करून जर आपल्याला मल्ल व्हायचं असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करावं लागते। आपल्याला डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल तर आपल्याला ज्ञानाच्या साधनेकडे जास्त लक्ष द्यावं लागते। तुम्ही ज्या साधनेमध्ये तुम्ही आहात त्या साधनेच्या गोष्टी ज्या बाध्य आहेत त्या टाळता आल्या पाहिजे आणि जे साध्य आहेत ते साधता आलं पाहिजे। म्हणून समर्थांनी या समासामध्ये साधकांना कवित्व ते करावं, पण ते करण्यापेक्षाही ते निर्माण व्हावं हे जास्त महत्त्वाचं आहे। करणे हे कलेचा संबंध आहे, निर्माण होणे हा कृपेचा संबंध आहे। म्हणून सकल करणे जगदीशाचे समर्थ म्हणतात, कवित्वाची काय मनुष्याचे, हे मी केलं नाही तो करणार आहे असे जे संत म्हणतात ते यासाठीच। तुकोबारायांनी एवढे मोठे अभंग करून ठेवले, त्याच्यावर ते म्हणतात आहे की हे माझं नाही आहे। फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाही। म्हणजे त्यांनी स्वतःकडे कर्तृत्व घेतलं नाही आहे, कर्तेपणाचा भाव अहंकार ठेवला नाही आहे। म्हणून आपण सुद्धा नुसतं कवित्व नाही तर आपल्या हातून कुठलीही कृती घडत असेल तर त्या कामामागे भगवंत करता आहे हा भाव जर धारण केला तर त्या कामामध्ये निर्माण होणारे जे काही फळं आहेत
ते फळंसुद्धा आमच्या वाट्याला येत नाहीत. बरेचदा आपल्या हातून चूक घडते, त्याचं आपल्याला वाईट वाटते. आपलं बरोबर होते, लोक कौतुक करतात, आपल्याला आनंद वाटतो. म्हणून सुख आणि दुःख या दोन्ही भावातून आपल्याला जर निष्ठायचं असेल तर भगवंत करताय असा भाव धारण करावा. अगदी सोपा आहे. जेव्हा लहान मूल चुकते तेव्हा तो आईकडे बोट दाखवतो. मग लोक म्हणतात याचं काही चुकलं नाही, आईने याला सोडलं होतं म्हणून याने अशी चूक केली. मग त्या मुलाला कोणी बोलत नाही, आईला दोष टाकला जातो. म्हणून काय जे असेल सकल करणे जगदीश आहे तितके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे. उद्वेग जो आहे माणसाच्या मनामध्ये कर्त्या भावातून उद्वेग निर्माण होतो आहे. किती समर्थ परोपरीने सांगतात आहे, काव्याला धरून सांगतात आहे. इथे काव्य नाही आहे, ते मनोगत आहे. काव्य निर्माण होते ते हाताने नाही, ते काव्य निर्माण होत नाही बुद्धीने, ते काव्य निर्माण होते आपल्या अंतःकरणामध्ये बसलेल्या भगवंताच्या सामर्थ्याने निर्माण होते आहे. तो भगवंत जर तुमच्या हृदयात नसेल तर तुमच्याकडनं लेखणी उचलल्या जाणार नाही. आणि तेही पलीकडे सांगतो, आम्ही सगळं सक्षम असताना सुद्धा एखादं काव्य कर म्हटलं तर हातात पेन धरून 4-4 तास बसल्या जाते, पण 2 ओळी लिहिल्या जात नाही. पण परमेश्वराची काही कृपा होते, तुमच्या मनात चांगल्या स्फूर्ती निर्माण होतात, तो आनंद तुमच्यामध्ये असतो. तो आनंद कुठेतरी व्यक्त करावा ही जिथे संधी मिळते तिथे हातात कागद आणि पेन येतो आणि काहीतरी लिहिल्या जाते. जुन्या काळी पत्रलेखन होतं. आम्ही लहानपणी आमचे सर, आमचे गुरुजी आम्हाला शिकवायचे की मामाला पत्र लिहा, काकांना पत्र लिहा, आईला पत्र लिहा. तर त्या पत्रलेखनामध्ये तो विषय असायचा. तो लिहित असताना 2 ओळी लिहिल्या जात नव्हत्या. काय लिहावं कळत नव्हतं. नेहमी आई आणि वडिलांना मागायचं काय, तर तेवढीच गोष्ट मागायची की आम्हाला सहलीला जायचं आणि 200 रुपये पाठवा. एवढंच त्या पत्रात लिहिलं जायचं, बाकी काही लिहायचं. पण आता पत्रलेखन करतो म्हटलं आणि बहिणीला जर मला पत्र लिहायची इच्छा झाली तर ते मन असं ते आनंदाने प्रसन्न असते की त्याच्यामध्ये काय काय लिहू आणि काय काय नाही असं वाटते. मग ते जेव्हा मनात येते तर तो तुम्ही लिहिणारा नसतो, तो लिहिणारा भगवंत असतो. म्हणून समर्थ इथे म्हणतात अशा प्रकारे काव्य करावं. कीर्तनाच्या संदर्भात समर्थ तेच म्हणाले काल, आवडी लागली अंतरी तैसेसी वदे वैखरी, भावे करुणा कीर्तन करी, प्रेम भरे नाच तू श्रीराम. भगवंती लागले मन तेने नाठवे देहभान, शंका लज्जा पळून दुरी ठेली श्रीराम. तो प्रेम रंगी रंगला, तो भक्तीमध्ये मातला, तेने अहंभाव घातला पायातळी श्रीराम. अहंभाव पायातळी घातला की हे सगळं वरचं होऊ शकते. अहंभाव कायम ठेवला की हे वरचं काही होऊ शकत नाही. ना कीर्तन प्रेमाने होऊ शकत, ना देहभान विसरू शकत, ना भगवंती मन लागू शकत, ना लज्जा आणि शंका आपल्यामधल्या निघू शकत, कुठली गोष्ट निघू शकत नाही. मीच गातो मला पाहून हसतो असं जे आम्ही म्हणतो तर ते तेव्हा होऊ शकते जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत वास करतो आहे आणि त्याचा अहंकार जो आहे, मीपणाचा भाव हा त्यांनी पूर्णपणे संपवलेला आहे. नाही तर 4 ओळीची कविता लिहिली जाते आणि त्याच्यामागे स्वतःचं नाव टाकल्याशिवाय माणसाला समाधान मिळत नाही. म्हणून तो भाव निर्माण झाला पाहिजे असं समर्थ म्हणतात. गात नाचत निशंक तयास कैसे दिसतील लोक, दृष्टी त्रैलोक्य नायक वसोन ठेला श्रीराम. काय सुंदर वर्णन आहे. मला याचा प्रत्यंतर आलेला आहे, अनेकांना आलेला आहे. जे लोक जोपर्यंत त्यांना बोलणाऱ्यांना लोक दिसतात आहे तोपर्यंत त्याला देहभान आहे. मी कसा दिसतोय बा, माझे कपडे बरोबर आहे का, आजूबाजूला मला पाहणारे लोक आहेत का, लोक माझ्याकडे हसतात आहे का, माझा अभिनय व्यवस्थित होतो आहे का. जणू काही आपल्यासमोर आरसा ठेवावा आणि त्या आरशात आपण जसं दिसावं तसं लोकांच्या चेहऱ्यात आपण दिसतो आहे असं जेव्हा माणसाला वाटू लागते तेव्हा त्याने देहभान विसरलेला नाही, तो कलावंत आहे. कलावंताला जेव्हा दिसू लागते तेव्हा तो कलावंत असतो. जेव्हा कलावंताला दिसणं बंद होते तेव्हा तो भगवंताचा भक्त होतो.
त्याला दिसलं नाही पाहिजे, समोरचं दृश्य दिसणं पाहिजे. बोलणारा बोलत असतो, ऐकणारा कोणी नाही, या भावातून नाही तर प्रत्यक्ष नजरेसमोर सुद्धा कोणी दिसत नाही. आज विज्ञानाने चमत्कारच केला आहे की माझ्या डोळ्यासमोर कोणी दिसत नाही. पण प्रत्यक्ष कीर्तनामध्ये सुद्धा असतेच तसं. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने कीर्तनात रंगतो, जे साधक आहेत, जे भक्त आहेत, जे प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, यांना स्वतःचा हा निश्चित अनुभव आहे. जेव्हा लोक दिसतात तेव्हा कीर्तनात गडबड होते. मग स्वर लागला का, टाळ जमली का, तबला वादकाने स्वरात ठेवलं का, हे सगळं दिसते. पण जेव्हा तो नाचू लागतो कीर्तनामध्ये, जेव्हा तो आत्मरंगी नाचतो आहे, त्यावेळेस मात्र त्याला कोणी दिसत नाही, त्याला फक्त भगवंत दिसतोय. आणि जरी दृश्य दिसत असेल तर त्या दृश्यामध्ये सुद्धा तो भगवंत पाहतोय. म्हणून त्रिपुटीचा लय होणे जे आम्ही म्हणतो, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन या त्रिपुटीचा जेव्हा लय होतो तेव्हा भगवंताचं खरं सख्य घडते. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की गात नाचत निशंक, काही शंका नाही त्याला. तयास कैसे दिसती लोक, लोक कसे काय दिसणार आहे त्यांना, लोक दिसतच नाही. पुढे म्हणतात आहे दृष्टी त्रैलोक्य नायक, डोळ्यासमोर कोण दिसते आहे, त्रैलोक्य नायक डोळ्यासमोर दिसतोय. म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर कोणी दिसणार नाही. समर्थ म्हणतात ऐसा भगवंती रंगला, आणिक काही न लगे त्याला, स्वइच्छा वर्णू लागला, ध्यान कीर्ती प्रताप श्रीराम. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तया पुढे नरस्तुती, तृणतुल्य वाटे श्रीराम. नरस्तुती काय करता, नारायणाची स्तुती करा. जे नारायणाचे स्तुती पाठक आहे त्यांना नराची स्तुती म्हणजे तृणतुल्य वाटते, काहीतरी कसपटासारखं वाटते. काय घडले कोणाची, अरे जो मनुष्य संसारात अडकला आहे, जो तुम्हाला फक्त बोलावून चहा पाजतोय, एवढ्या कारणासाठी त्याची स्तुती करायची. ज्या भगवंताने आम्हाला एवढा देह दिला, आम्हाला ज्या भगवंताने एवढी सुंदर सृष्टी पाहायला दिली, ज्या भगवंताने इतके सज्जन लोक दिसले, ज्या भगवंताने संत समागम दिला, त्याची स्तुती करा ना. कोणाची स्तुती करावी. तो आंधळा होता, नेहमी भगवंताला नाव ठेवायचा. काय दिलं देवानी, इतकी दिसणारी सुंदर दृष्टी सुद्धा मला दिसत नव्हती. बरं काय अंगावर घालायला कपडे व्यवस्थित दिले नाही, इतका आमचा अवस्था म्हणजे अंगाला कपडे नाही, राहायला घर नाही आणि खायला भाकरी नाही, काही नाही माझ्याजवळ, अशी माझी अवस्था झाली आहे. तो नेहमी त्या भगवंताला नावं ठेवायचा. पण तो ज्या राजमार्गावरून जायचा, हे त्याचं बोलणं रोज राजा ऐकायचा. एकदा त्या राजाने त्याच्या प्रधानाला सांगितलं की तो बाहेरून जाणारा जो देवाला नावं ठेवणार आहे त्याला बोलावून आण. त्याला बोलावून आणतात. आता राजाने बोलावल्यामुळे त्याला वाटते आपल्याला शिक्षा होणार की अजून काही दंड होणार, काय करणार. राजा त्याला विचारतो की रोज तू देवाला नाव ठेवतो, काय कारण. म्हणे काय महाराज आहे, तुम्हाला काय सांगू, इतकं सुंदर दृश्य आहे ते मी पाहू शकत नाही, मला दिसत नाही. राजा म्हणतो आहे की तुला 2 डोळे नाहीत म्हणून तुला एवढं दुःख होते आहे. पण या जगामध्ये असे किती लोक आहेत की ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना चालता येत नाही, ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना स्वतःचं काही सामर्थ्य नाही. त्या लोकांनी काय म्हणावं. आम्हाला जे भगवंताने दिले आहे ते आमच्या पूर्वकर्माचं ते फळ आहे असं समजावं आणि ते आनंदाने भोगावं. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचं तुम्ही उदाहरण घ्या. जगवंद्य झाले आहेत. का झाले जगवंद्य. मला डोळे नाही असं जर म्हणून कोणी जर रडत बसले असते तर काय अवस्था झाली असती त्यांची. पण ते डोळ्याशी थांबले नाही,
त्या डोळ्यांच्या पलीकडे जे डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही अशा भगवंताला त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे. म्हणून नरस्तुती काय करता? नरस्तुती करू नका, भगवंताची स्तुती करा. त्या स्तुतीने भगवंत प्रसन्न झाला, आपलं जीवन धन्य होऊन जाईल. म्हणून समर्थ म्हणतात, ये जो ये संसारी विरक्त तयास मानिती मुक्त साधुजन श्रीराम. असो ऐसा भगवत भक्त जो ये संसारी विरक्त. तो विरक्त असला पाहिजे. संसारी आला ना तर संसारात येण्याला बंधन नाही आहे, त्याच्यात आसक्त होण्याला बंधन आहे. पाण्यात पडायला बंधन नाही आहे, पाण्यात पडा पण बुडण्याला बंधन आहे. पाण्यात पडणारे माणसं मरतात असं नाही आहे. पाण्यात पडणारे माणसं त्या पाण्याचाही आनंद घेतात, त्या पाण्यामध्ये उड्याही मारतात, छान पोहतात सुद्धा आणि जलक्रीडा जी आहे ती करतात आणि मग बाहेर पडतात. आम्ही संसारात पडावं पण बुडू नका. समर्थ म्हणतात बुडणं घातक आहे, पडणं घातक नाही आहे. असूनही संसारी, कुठे म्हटलं नाव ज्ञानेश्वर माऊलीनी? संसारी असू द्या ना, असूनही संसारी जिव्हे वेगू करी. पण तुमच्या जिभेने त्या रामाचं नाव निघालं पाहिजे, तुमच्या मनामध्ये तो राम बसला पाहिजे, तुमच्या कृतीमध्ये राम दिसला पाहिजे. तुमच्या हातून घडलेले काम हे सुद्धा राम आहे, या दृष्टीने ते काम झालं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, ज्याचे भक्तीचे कौतुक तया नाव प्रासादिक सहज बोलिता विवेक प्रगट होय श्रीराम. अशा प्रकारे आम्ही स्वतः कवित्व कसं करावं? ज्याचे भक्तीचे कौतुक, भगवंताच्या भक्तीचं कौतुक करा आणि त्याच्यातून निर्माण होणारं जे आहे त्याला प्रासादिक काव्य असं म्हणतात. भगवंताशिवाय जी कृती घडेल त्या कृतीला संतांनी आणि विशेष समर्थांनी शीण म्हटलेलं आहे. जर आमच्याकडनं काही काम होते आहे आणि त्याच्यात राम नाही आहे तर तो संसारासाठी घेतलेला शीण आहे. आणि तुम्ही काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये राम आहे तर तो शीण राहिला नाही. तुमची जे काम आहे ती भगवत भक्ती होऊन जाईल. म्हणून काही करा पण त्यामागे भगवत भक्ती झाली पाहिजे, हे कधी विसरू नका. समर्थ म्हणतात, ऐका कवित्व लक्षणं. कवित्व केलं कारण माझ्या जो ती कला आहे ती कशी करावी, काय करावी याचं वर्णन समर्थ करतात आहे. ते उद्याच्या निरूपणात पाहूया, पण 2 ओवी घेतो. ऐका कवित्व लक्षणं केलेची करू निरूपण जेणे निवे अंतःकरण श्रुतियांचे श्रीराम. काय करा? कवित्व करा आणि त्या कवित्वाने श्रोत्यांच्या अंतःकरणाला निववता आलं पाहिजे. समर्थांनी श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती एका बाजूला म्हटलं म्हणजे श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंत वास करतो म्हणून श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती म्हटलं. इथे अंतःकरण निववावे श्रोतियांचे म्हणजे भगवंताचे असा अर्थ घेतला आहे. किंवा तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना याची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जिजावे परिअंतरी सज्जना निववावे. म्हणजे निववायचं कोणाला आहे तर सज्जनाला. तुमचं कौतुक कोणी करावं? अरे गिराईक हवा ना. सोन्याचा गिराईक असेल तर सोन्याची किंमत करेल. तो भाजीपाला घेणारा असेल तर तुमची किंमत करेल का? तो म्हणजे आम्हाला सोनं नको आहे. नको काय आहे? त्याला घेण्याचं ज्ञानच नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ, अन्वयाचे श्रीराम. कवित्व असावे भक्तिबळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे, अहंतेसी श्रीराम. कवित्व असावे कीर्तिवाड, कवित्व असावे रम्यगोड, कवित्व असावे जाड, प्रतापविषयी श्रीराम. कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुल्लपे, चरणबद्ध श्रीराम. अशा प्रकारे समर्थांनी आता व्याकरणाच्या दृष्टीने काव्य कसं करावं याचा विचार पुढे मांडला आहे. तो आपण उद्याच्या निरूपणात पाहू.
खूप सुंदर विचार आहे. आपण सर्वांनी श्रवणासाठी यावं अशी आपणाला मनपूर्वक प्रार्थना करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.